टायगर आहे, हे असली टायगर. ते सांग ना व्हिडिओ यार चांगला बनते सांग. अरे यार खरंच दिवांगच आहे ना. दिवांगच आहे मग आज रिव्हर राफ्टिंगला आलेलो आहे. हे आम्ही 4च जण आहे इथं, फक्त कोणीच नाही दुसरं. मस्त 13 किलोमीटरची राफ्टिंग आहे. 13 किलोमीटर आणि 1.5 तास लागेल. प्राइस काय आहे? प्राईस 3500 रुपये 4 जण आम्ही. For 3500 फॉर 4 पीपल. 1.5 तास आम्ही मस्त जाऊन येणार आहे कामेंग रिव्हरमध्ये. खूप छान पाणी आहे असं वाटतं. दाखवतो, जवळून दाखवतो 1 मिनटं. हे आहे तिथला रिव्हर, जे की एवढा क्लीन आहे आणि मध्ये काय आहे ते पण दिसत आहे. एवढा क्लीन रिव्हर गाईस. रिवर राफ्टिंग आगे है ना, आगे है ना रिवर राफ्टिंग. यही है ना, इसको बोलते हैं. ठीक है सर, ये देखो. Hi. So we are doing river rafting in Kameng River. माईक घेतला आहे ना. माहिती झालं की पाण्यामध्ये अच्छा मग तिथे गेल्यावर तुम्ही शूट करणार का? फोन पडला ना मग सगळं गेलं आपलं. एंड नाउ वी आर इन द मिडिल ऑफ द रिवर अँड चारों तरफ जंगल ही जंगल है गाइस. बट आम्हाला काही दिसलं नाही तिथं पशु पक्षी वगैरे. हाय करा, हाय करा. Hi. तर आता जे हे सगळं जंगल दिसत आहे ना, हे सगळं नामेरी पार्कचा जंगल आहे. आम्ही थोडेफार फोटोज आणि व्हिडिओज घेतला. इकडे बघ. अबे साले. पास झालं पाणी ते. नामेरे नॅशनल पार्क आहे मागं आणि आम्ही काय शो करायसारखं नाही. तर रिव्हर राफ्टिंग कंप्लीट झाली. 18 किलोमीटरची राईड होती. 1.5 तास आम्ही पूर्ण पाण्यामधून आलो आहे. हे आता उतरलेलं आहे मस्त. मागं जंगल. 5-6 जण आहे. काय गर्दी नाही, काय नाही. मस्त एकदम काम वातावरण. आणि हा नामेरी नॅशनल पार्कचा एरिया आहे. इथे बोर्ड लावून आहे, बघू शकता तुम्ही. नॅशनल पार्क आणि टायगर रिझर्व पण आहे. आम्ही टायगर वगैरे शोधत होतो. टायगर, हत्ती पण काही सापडलं नाही आम्हाला. तर रिव्हर राफ्टिंग झाली आणि आता आम्ही निघालो दिरांगसाठी. तर समोर आम्ही कंटिन्यू जाणार दिरांगला. नॅशनल पार्कला आहे. हे आहे आता नामेरी नॅशनल पार्क. आम्ही इथे गेलो नाही, बट रिव्हर राफ्टिंग तेवढं केलं. आणि इथून टायगर आहे, टायगर. टायगर आहे. इथून दिरांगला जाणार. दिरांगला जाऊन मग समोर कोणते कोणते स्पॉट्स आहेत. गाईज, टायगर बघायचा आहे का तुम्हाला? टायगर या दाखवतो. तो नकली टायगर आहे, हे असली टायगर. सो आता आम्ही निघाल्या पुढे. पुढची जर्नी आमची सुरू झालेली आहे. आम्ही बघता की पुढे काही स्पॉट्स वगैरे आहेत का जिथे आम्ही थांबू शकता, या व्ह्यू बघू शकता. तर तेही तुम्हाला कळेल. आणि आम्ही आता उंचीवर चाललो. तर पाणी सुरू झालेलं आहे. इथे कधी पण काही पण सुरू होऊ शकते गाईस. हे बघा, एकदम पाणी जोरदार चालू आहे. एकदम फॉग येऊ शकते, एकदम पाणी पडू शकते, इथे काहीही होऊ शकते. सो सांभाळून जाणं हे इम्पॉर्टंट आहे. हे इथं छान ब्रिज पण आलेलं होतं. आम्हाला थांबायचं होतं, बट वेदरमुळे आम्ही थांबू शकलं नाही, कारण की आमची समोरची जर्नी खूप लांब होती. त्याच्यामुळे आम्ही निघाल्या समोर. हे शाहरुख खान सारखं पोज देत. मस्त यार, वॉटरफॉल दाखव ना. वॉटरफॉल आणि माझं एकदम मोबाईल खूप गाड्या चालल्या तिकडे एकदम.
व्हिडिओ गाड्या केवढे मुंग्यासारखी गाड्या दिसल्या. गाड्या नाही येते, हे बस आहे. बस बस म्हणतात त्याला. आणि हे वॉटरफॉलचं पाणी खालून चाललेलं आहे. मस्त. खूप खूप ग्रीन आणि खूप मस्त लोकेशन आहे. थंड एकदम थंड थंड. वा, मी तर लोक एन्जॉय करत आहेत वॉटरफॉल. मस्त. एकदम वॉटरफॉल एन्जॉय करत आहे. सुंदर आहे, खूप सुंदर प्लेस आहे. वॉटरफॉल बघा, आमची तोंड बघू नका. बस झालं ना. पीस आहे, पीस. बाय. बायको भांडत आहे, आता बंद करावं लागेल. तर आम्ही दिरांगवरून नाही सॉरी भालुकपावरून दिरांगला चाललोय आणि त्याच्यामध्ये हा मस्त एकदम खतरनाक भारी वॉटरफॉल मिळालेला आहे. आणि तिकडचा व्ह्यू पण असा पूर्ण डोंगर धुकं धुकं पडलेला आहे. 20 डिग्री सेल्सिअसच्या जवळपास टेम्परेचर आहे आणि एकदम खूपच मस्त यार. असं पावसाळा आणि हिवाळा मिक्स केल्यासारखं वाटतंय. आणि आपल्या गावाकडे तिकडे 40 डिग्री टेम्परेचर आहे. तर आम्ही मस्त अरुणाचल एन्जॉय करतोय. तर व्ह्यू दाखवतो तुम्हाला पूर्ण मागचा. आणि हा हे बघा, हे भारी वाटतं एकदम एकदम भारी असं. आणि ते मिलिटरीचे वगैरे गाड्या इथून जात आहेत. आमच्या गाडीच्या समोर आणि मागे मिलिटरीच्या गाड्या नवीन जात आहेत. एन्जॉय करत आहेत. बाय. मिळू आता. हे बघा, हे एन्जॉय करत आहेत. यांच्यासोबत आम्ही पण मिळू आता तुम्हाला दिरांगमध्ये. बाय बाय. मॅगी आवडली यार मला. काय थांबलोय, कुठं जाणार आहे सांगा. हा लवकर सांगा. हा तवांग नाही, तवांग उद्या आहे. काय सांग ना, सांग. ते सांग ना, व्हिडिओ यार चांगला बनते, सांग. अरे यार खरं दवांग. दिवांगच आहे ना. दिवांगच आहे. हँगिंग ब्रिज. लंच झालं आमचं, थोडं लेट झालं लंचला. आणि आता हा मस्त हँगिंग ब्रिजवर आलेला आहे, दिरांगच्या रस्त्यावर. ओनली 10% ॲट अ टाइम असं लिहून आहे. आणि आय थिंक देर आर मोर पीपल दॅन 10 ऑन द बीच. माझ्या माहेर ब्लॉग अजून एक चालू आहे मागं आमच्या. हा असा ब्रिज आहे. खालून ओनली 10%. होय, हँगिंग ब्रिजवर आहे, जातोय, हालत आहे. हे पकडे, खूप हालत आहे, खूप हालत आहे असं. चल आपण चल. हँगिंग ब्रिज गाइस. खाली काहीच सपोर्ट नाही या ब्रिजच्या. बघा, हे इथून तिथपर्यंत सगळं. हे वर 2 मोठे कॉलम आहेत एंड एंडला. आणि हे खालून पूर्ण या 2 तारावर हँग होत आहे ब्रिज. हँगिंग ब्रिजच्या नंतर अजून आम्ही ट्रॅव्हल सुरू केला लगेच. तर हे बघा किती सुंदर असं पहाड वगैरे आहेत. हे पण बघू शकता किती फॉग आहे. आता आम्ही डायरेक्ट हॉटेलला जाणार. तर आम्ही आता दिरांगला पोहोचलो आणि आता नाईट झालेला आहे 8. सो आम्ही रूम बुकिंग केले आणि हा आहे आमचा रूम, जे होमस्टे म्हणून काहीतरी आहे. आणि हे एंट्रन्स आणि इकडे बाथरूम वगैरे आहे. हे बेड. थांब ना. आणि हा वरचा किती मस्त आहे. दुरून असं नाहीच ना, चुकीचं आहे. बरोबर इथं आहे माझा नवरा. सर बाल्कनी. हा बाल्कनी आहे. आणि इथं हे वाळू पण घातले. अरे कट करणार आहे हे बाबा. एवढं का नाही घेतलं, नाही मी बोलले फक्त. हे आहे बाहेरचा व्ह्यू. सकाळी. आणि हे काय आहे गेस करून कमेंटमध्ये सांगा.